विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रयोगाचा जो पुढचा प्रकार आहे त्या प्रकाराचा आपण विचार करणार आहोत. त्या प्रकाराला आपण सुरुवात करणार आहोत. यापूर्वी आपण प्रयोगाच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून आपण विचार करत आहोत. प्रयोगाचे जे प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि संकीर्ण प्रयोग, असे 4 प्रकार आहेत. परंतु इथे आपण फक्त 3च प्रयोगाच्या प्रकाराचा आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी कर्तरी प्रयोगाचा आपण विचार केलेला आहे आणि कर्मणी प्रयोगाचा सुद्धा आपण विचार केलेला आहे मागच्या दशकेला. आज आपण प्रयोगाचा जो तिसरा प्रकार आहे, या तिसऱ्या प्रकाराला आपण आज सुरुवात करत आहोत. तो प्रकार आहे भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोग कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. प्रयोग विचार म्हणजे काय ते सांगून कर्तरी प्रयोग सोदाहरण विशद करा. प्रयोग विचाराची संकल्पना स्पष्ट करून कर्मणी प्रयोग सोदाहरण स्पष्ट करा किंवा विशद करा, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. हा घटक तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेच्या दृष्टीने आणि एवढंच नव्हे तर हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. या घटकाकडे, या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता, कसं बघता आणि कसं अभ्यास करता, तुमच्यावर अवलंबून आहे. विद्यापीठ उद्याची तुमची 6व्या सत्राची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने जर घेतलं तर ती MCQ पद्धतीने होईल. MCQ परीक्षा ही MCQ परीक्षेसाठी अतिशय सूक्ष्म पद्धतीने, सविस्तरपणे खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो, सांगोपांग. अशा पद्धतीने अभ्यास केला तर मार्क पैकीच्या पैकी पडतात मुलांनो, 40 पैकी 40. आणि थेअरीची परीक्षा जर घेतली तर विद्यापीठ कसा परीक्षेच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतो त्यावर अवलंबून आहे. विद्यापीठ कसा का निर्णय घेत नाही, आपण आपला अभ्यास, आपलं वाचन, आपलं चिंतन, आपलं मनन, आपल्या ऑनलाईन तासिका जॉईन करणं, समजून घेणं, आणि काही अडचणी जर असतील तर ते आपल्या जो ग्रुप आहे आपल्या विषयाचा, आपल्या महाविद्यालयाचा, त्यावर विचारणे, हे आपलं या पद्धतीनं कार्य सुरू ठेवणं गरजेचं आहे. आज आपण प्रयोगाच्या तिसऱ्या प्रकाराला आपण विचार करूयात. त्या प्रयोगाचं नाव आहे भाव्य प्रयोग. तसं पाहिलं तर मुलांनो, प्रयोग विचार हे आपण अगोदरच अभ्यासलेलं आहे. मला वाटतं 5वी पासून ते आपण 12वी पर्यंत, 12वी ते आपण सेकंड इयर पर्यंत कोणत्या ना कोणत्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण व्याकरणातील प्रयोग विचार या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे, विचार केलेला आहे. त्यामुळे प्रयोग विचार किंवा हा व्याकरणाचा घटक, हा कंटेंट फार नवीन आहे, नवका आहे, अवघड आहे, किचकट आहे, गुंतागुंतीचा आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. याला फक्त थोडीशी अशी उजळणी, या घटकाची उजळणी करणं गरजेचं आहे. पुन्हा आकलन आणि अवलोकन करून घेणं गरजेचं आहे. कारण सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये हा घटक विचारला जातो, म्हणून याकडे थोडंसं अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण प्रत्यक्ष आपण प्रयोग विचाराचा जो तिसरा प्रकार आहे भाव्य प्रयोग, त्याचा आपण विचार करूया.
तर नाव प्रयोगविचाराच्या तिसऱ्या प्रकारचं नाव आहे भाव्य प्रयोग. कारण या प्रयोगामध्येच त्या प्रयोगाचा अर्थ, मथितार्थ, विचार दडलेला आहे. या प्रयोगात क्रियापद कर्त्यावर किंवा कर्मावर आधारित नसते. आपण कर्तरी प्रयोगाचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्यावर अवलंबून असते. कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्मावर अवलंबून असते. परंतु या प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्यावरही अवलंबून असते आणि कर्मावरही अवलंबून असते मुलांनो. तर ते कसं असते मग? तर ते स्वतंत्र असते. त्या क्रियापदाचा रोग क्रियेच्या भावातच असतो. त्या क्रियापदाचा रोग त्या क्रियेच्या भावातच असतो. म्हणून या प्रकारच्या वाक्यरचनेस भाव्य प्रयोग असं म्हणतात. पुन्हा एकदा मी या भाव्य प्रयोगाची व्याख्या, संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद कर्त्यावर किंवा कर्मावर आधारित किंवा अवलंबून नसते, तर ते स्वतंत्र असते. क्रियेचा रोग क्रियेच्या भावातच असतो. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भाव्य प्रयोग असे म्हणतात. ही झाली भाव्य प्रयोगाची व्याख्या, संकल्पना. या प्रयोगात क्रियापद नेहमी, पुढची ही सुद्धा माहिती फार या भाव्य प्रयोगाच्या संदर्भात फार महत्त्वाची आहे. या प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. ही भाव्य प्रयोगाची वैशिष्ट्ये आहेत, लक्षणे आहेत मुलांनो. आपण ज्या प्रयोगाचा विचार करत आहोत, अभ्यास करत आहोत, त्या प्रयोगाची लक्षणे, वैशिष्ट्ये, खानाखुणा या समजून घेणं, लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तो प्रयोग आपल्याला परीक्षेमध्ये सोडवता येणार नाही, ओळखता येणार नाही. म्हणून या खानाखुणा, वैशिष्ट्य, लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, या प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही. क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही. हे कोणत्या प्रयोगात बदलतं क्रियापद लिंग वचन पुरुषानुसार? कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे लिंग वचन पुरुष यानुसार बदलतं. कर्मणी प्रयोगामध्ये फक्त लिंग वचन यानुसारच कर्मणी प्रयोगामध्ये बदलतं. तर तिसरा जो प्रकार आहे प्रयोग विचाराचा, तो भाव्य प्रयोग आहे. या भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते, परंतु क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही. हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग कर्तरी आणि कर्मणी प्रयोगापेक्षा वेगळा आहे, स्वतंत्र आहे. या ठिकाणी ते असते स्वतंत्र. हा प्रयोग स्वतंत्र आहे. अशा सर्व रचनेस भाव्य प्रयोग असे म्हणतात. तर पुढे आपण या भाव्य प्रयोगाचा विचार करूयात. आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही. आपण आता कर्त्याचा व कर्माचा लिंग बदल आपण पाहूयात. तर कर्त्याचा कर्माचा लिंग बदल लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही आपण सांगितलेलं आहे. आता कसं बदलत नाही पहा. तर उदाहरणामध्ये त्याने बैलास पकडले, हे पहिलं वाक्य आहे. त्याने बैलास पकडले.
या वाक्यामध्ये त्याने हे काय कर्ता आहे आणि बैल हे कर्म आहे आणि पकडले हे क्रियापद आहे मुलांना. त्याने बैलास पकडले, त्याने कर्ता आहे, बैलास कर्म आहे, पकडले हे क्रियापद आहे. दुसरं उदाहरण पाहू आपण मुलांना. आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे. दुसरं उदाहरण त्याने गाईस पकडले. आता दुसऱ्या उदाहरणाचा आपण विचार करूयात. त्याने गाईस पकडले. तर पहिल्या उदाहरणामध्ये त्याने ही क्रियापद आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा त्याने ही क्रियापद आहे. हे पहा, वरच्या उदाहरणामध्ये बैलास हे कर्म आहे आणि खाली गाईस हे कर्म आहे. पहा, तर त्याने बैलास पकडले. बघा, आपण लिंग बदलाचा विचार करत होता. त्याने बैलास पकडले. पहिल्या वाक्यामध्ये बैलास हे पुल्लिंगी आहे, पकडलेच झालेलं आहे. कर्ता त्याने आहे, बैलास हे लिंग आहे, हे कर्म म्हणजे लिंग. बैलास कर्म आहे पण लिंग कोणतं आहे? पुल्लिंगी आहे. मग क्रियापद काय झालं? पकडले झालेलं आहे. खालच्या वेळी त्याने हा कर्ता आहे आणि गाईस हे कर्म आहे, लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंगी आहे. आणि क्रियापद काय झालेलं आहे? पकडले. पहिल्या वाक्यातही आपण लिंग बदललेलं आहे, लिंग बदलून पाहिलेलं आहे आपण. कर्त्याच्या कर्माचा लिंग बदलून पाहिलेलं आहे आपण. लिंग जरी बदललं, स्त्रीलिंगी जरी पुल्लिंगी असलं तरी क्रियापद तेच आहे आणि स्त्रीलिंगी असलं तरी क्रियापद तेच आहे. कर्ता तोच आहे, कर्ता तोच आहे, परंतु आपण लिंग बदलून पाहिलं. लिंग बदलून जरी पाहिलं तरी क्रियापदामध्ये बदल होत नाही. कर्त्याच्या कर्माच्या लिंग बदलून पाहिलं आपण, त्यामध्ये क्रियापदामध्ये बदल होत नाही. क्रियापद हे स्वतंत्र आहे, त्या क्रियापदावर कोणाचाच परिणाम होत नाही. पुल्लिंगाचाही परिणाम होत नाही आणि स्त्रीलिंगाचा परिणाम होत नाही. तर ते क्रियापद हे स्वतंत्र आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया, बदल करून पाहूया आपण. आताचा बदल पाहिला आपण, लिंग बदल करून पाहिलं. आता वचन बदलून पाहूया. वचन बदलून पाहूयात आपण. तर कर्त्याचा कर्माचा वचन बदलून पाहू नये. चोराने त्याला मारले. चोराने त्याला मारले. तर या वाक्यामध्ये कर्ता चोराने, कर्म त्याला, मारले हे क्रियापद आहे. चोराने त्याला मारले. आता वचन बदलून पाहू आपण. दुसरं उदाहरण पहा. तर या ठिकाणी चोराने एक वचन आहे. तर खालच्या उदाहरणामध्ये चोरांनी अनेक वचन झालेलं आहे. चोराने त्याला मारले, एक वचनामध्येही क्रियापद काय आहे? मारलेच आहे. आणि आता खालचं उदाहरण चोरांनी अनेक वचन आहे, कर्त्याचं काय झालं? अनेक वचन झालेलं आहे. चोरांनी, हे पहा, चोरांनी त्याला मारले. आपण खालच्या उदाहरणामध्ये कर्त्याचं वचन बदलून पाहिलं आपण, तरी क्रियापदामध्ये बदल होत नाही. क्रियापद हे स्थिर आहे, स्वतंत्र आहे, अविचल आहे, त्यामुळे काहीच बदल होत नाही. आपण कर्त्याचा कर्माचा लिंग बदल करून पाहिलं तरी क्रियापदात बदल होत नाही. खाली आपण वचन बदलून पाहिलं तरी क्रियापदामध्ये बदल होत नाही. आपण भाव्य प्रयोगाची जी व्याख्या केलेली आहे, भाव्य प्रयोगाचं जे विश्लेषण केलं आहे, ते विश्लेषण आपण उदाहरणासह आपण उदाहरण स्पष्ट केलेलं आहे. ही उदाहरणं त्या व्याख्येला तंतोतंत लागू पडणारी आहेत. उदाहरण स्पष्ट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण
या व्याख्येमध्ये पाहिलं होतं. क्रियापद कर्त्यावर किंवा कर्मावर अवलंबून नसते किंवा आधारित नसते, ते स्वतंत्र असते. क्रियेचा रोख क्रियेच्या भावातच असतो. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यरचनेला भावी प्रयोग असे म्हणतात. या प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही. आता पहा, हे जे क्रियापद आहे पहा, या वाक्यामध्ये पकडले आहे, खाली पकडले आहे, हे तृतीय पुरुषी आहे, नपुंसकलिंगी आहे आणि एकवचनी सुद्धा आहे. पहा, त्यामध्ये काहीच बदल होत नाही. त्यामध्ये काहीच बदल होत नाही. ते तृतीय पुरुषी असणारच, नपुंसकलिंगी आणि एकवचनी सुद्धा आहे. अशा प्रकारच्या रचनेला भावी प्रयोग असे म्हणतात. आपण भावी प्रयोगाची व्याख्या आपण समजून घेतलेली आहे. आता इतर प्रयोगाचे जसे वेगवेगळे प्रकार पडतात, तसे भावी प्रयोगाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. ते कोणकोणते आहेत आपण त्याचा विचार करूयात. आपण या भावी प्रयोगामध्ये इतर प्रयोगाचे प्रकारचे भावी प्रयोगामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. यामधला पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृक भावे, दुसरा प्रकार आहे गौण कर्तृक भावे. तुम्ही जर थोडं जर अगदी सूक्ष्मपणे प्रत्येक प्रयोगामध्ये साम्य आणि भेद तुलना जर लक्षात घेतली तर बऱ्याच प्रयोगाच्या प्रकारामध्ये साम्यता आढळते आणि थोडेफार भेदही आढळतात. कारण अशा प्रकार साम्यभेदाच्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न जर केला तर ते अभ्यास करण्यासाठी सुद्धा सोपं होऊ शकतं मुलांना. नुसतं घोकणपट्टी पाठांतर करून व्याकरण हा विभाग हा समजणारा घटक नाही. पाठांतर घोकणपट्टीवर या गोष्टी चालत नसतात. तर समजून घेतला पाहिजे. गडी उतरत तेव्हाच गडी उतरतो, अन्यथा गडी उतरत नाही. तर भावी प्रयोगाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृक भावे आणि दुसरा प्रकार आहे गौण कर्तृक भावे. आता आपण यातल्या पहिल्या प्रकारचा विचार करूया. आपण प्रधान कर्तृक भावे या प्रयोगाच्या प्रकारामध्येच त्याचा अर्थ, त्याचा मथितार्थ दडलेला आहे. प्रधान कर्तृक भावे या प्रयोगात कर्त्याला प्राधान्य असते. कर्ता काय? प्रमुख आहे आणि याला प्राधान्य दिलं जातं. या प्रयोगात कर्त्याला प्राधान्य असते. या प्रयोगाच्या वाक्यात कर्ता नेहमी पहा, या प्रयोगाच्या वाक्यात कर्ता तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. तर आपल्याला विभक्ती विचार हे प्रकरण आपल्या अभ्यासक्रमात आहे. या प्रकरणाचा सुद्धा आपण विचार करणार, सविस्तरपणे विचार करणार आहोत. तर या गोष्टी पायाभूत आहेत. व्याकरणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते मुलांनो, कारण व्याकरणातला कोणताच घटक, कोणतंच प्रकरण स्वतंत्र नसते. कारण प्रत्येक प्रकरण हे कोणत्या तरी दुसऱ्या प्रकरणाशी संबंधित असते. त्या प्रकरणाचा या प्रकरणाशी एक अनुबंध असतो, एक अनन्वय असतो, एक संबंध असतो. त्या प्रकरणाचे धागेदोरे बरेच या प्रकरणामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे व्याकरण हे आपल्याला सर्वांगपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी विभक्ती आलेली आहे. आपल्याला विभक्ती विचार माहीत असणं गरजेचं आहे. कारण विभक्ती विचार तुम्हाला माहीत आहे, गृहीत धरून हे अध्यापन केलं जातं मुलांनो. आता किती विद्यार्थ्यांना प्रयोग विचाराच्या संदर्भामध्ये माहीत आहे, प्रयोग विचार आत्मसात आहे. पण हा विचार सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून या प्रयोगाचा आपण जेव्हा विचार करतो, आपण या प्रयोगात कर्त्याला प्रधान कर्तृक भावे या प्रयोगात कर्त्याला प्राधान्य असते. प्रयोगाच्या वाक्यात कर्ता, हे पहा, हे महत्त्वाचं आहे. प्रयोगाच्या वाक्यात कर्ता तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. अशा प्रकारच्या वाक्यरचनेस प्रधान कर्तृत्व भावी प्रयोग असे म्हणतात.
तर या प्रयोगाचे सुद्धा दोन प्रकार पडतात, सकर्मक भावी प्रयोग आणि अकर्मक भावी प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये कर्म आहे त्याला सकर्मक भावी प्रयोग असे म्हणतात. अकर्मक म्हणजे ज्या प्रयोगामध्ये कर्म नाही परंतु त्या वाक्याची रचना अर्थपूर्ण तयार झालेली आहे, अशा प्रयोगास अकर्मक भावी प्रयोग असे म्हणतात. आता आपण या ठिकाणी सकर्मक भावी प्रयोगाचा विचार करू. या प्रयोगात कर्म द्वितीय किंवा चतुर्थी विभक्तीत असते. त्या उदाहरणामध्ये या प्रयोगात कर्म द्वितीय किंवा चतुर्थी विभक्त असते. उदाहरणार्थ, पोलिसांनी चोरास मारले. पोलिसांनी चोरास मारले हे उदाहरण आपण यासाठी विचारात घेत आहोत, अभ्यासासाठी आपण समोर घेत आहोत. आता या प्रयोगामध्ये कर्म द्वितीय किंवा चतुर्थी विभक्तीत असते, अशा प्रयोगास सकर्मक भावी प्रयोग असे म्हणतात. तर उदाहरण म्हणजे पोलिसांनी चोरास मारले. तर या प्रयोगामध्ये पोलिसांनी हा कर्ता आहे, चोरास कर्म आहे आणि मारले हे काय क्रियापद आहे. आता इथे कर्म चोरास आहे या वाक्यामध्ये. आपण वर काय काय पाहिलेलं आहे सकर्मक भावी प्रयोगामध्ये. या प्रयोगात कर्म द्वितीय किंवा चतुर्थी विभक्ती असते. चोरास, चोरास हा जो शब्द आहे हा या वाक्यातला कर्म आहे. सकर्मक भावी प्रयोगामध्ये कर्म द्वितीय किंवा चतुर्थी विभक्ती असतो. तर चोरास या शब्दाला स हा प्रत्यय लागलेला आहे. आता द्वितीय विभक्तीचे प्रत्यय सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला विभक्ती ओळखता येणार नाही, विभक्ती शोधता सुद्धा येणार नाही. मी अगोदर सांगितलेलं आहे. कारण व्याकरणातल्या एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी हा संबंध असतो, अनुबंध असतो. त्याचे धागेदोरे हे गुंतलेले असतात. पोलिसांनी चोरास मारले. आता चोरास, आता द्वितीय विभक्तीचे प्रत्यय काय? स लाते एक वचनामध्ये, अनेक वचनामध्ये स लानाते. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय स लाते एक वचनामध्ये, अनेक वचनामध्ये स लानाते. द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय हे सारखेच आहेत. त्यामुळे हा जो प्रयोग आहे हा सकर्मक भावी प्रयोग आहे. तर आपण याचा दुसरा जो प्रकार आहे, हा जो प्रकार आहे तो प्रधान कर्तृत्व भावी प्रयोगामधला पहिला प्रकार सकर्मक भावी प्रयोग आणि दुसरा अकर्मक भावी प्रयोग. अकर्मक भावी प्रयोगामध्ये ज्या प्रयोगामध्ये कर्म नसते, कर्माशिवाय वाक्याची रचना पूर्णत्वास जाते किंवा तयार केली जाते, अशा प्रयोगास अकर्मक भावी प्रयोग असे म्हणतात. आपण या ठिकाणी उदाहरण पाहूयात. पहिले उदाहरण आहे त्याने जावे. या ठिकाणी कर्म नाही, कर्म दिसत नाही, परंतु कर्माशिवाय वाक्याची रचना पूर्ण झालेली आहे. त्याने जावे. दुसरे उदाहरण आहे त्याला जाता येते. त्याला जाता येते, त्याची कर्म नाही, त्याला जाता येते. जाणे एकच प्रक्रिया आहे. त्याने जाऊ नये. भास्करने गात राहावे. गाणारा हा एकच आहे. सगळी प्रक्रिया त्याच्याच भोवती फिरते मुलांनो. या ठिकाणी गाणारा आणि क्रिया करणारा एकच आहे. म्हणून अशा प्रयोगास अकर्मक भावी प्रयोग असे म्हणतात. आपण भावी प्रयोगातला जो आता आपण पहिला प्रकार पाहिला आहे प्रधान कर्तृत्व भावी प्रयोग, तर आपण गौण कर्तृत्व भावी प्रयोगाचा आपण या ठिकाणी विचार करूयात. या प्रयोगात कर्त्याला प्राधान्य नसते. गौण म्हणजे कमी महत्व, गौण कर्तृत्व. त्या ठिकाणी प्रधान कर्तृत्व वर जो प्रकार होतो प्रधान म्हणजे कर्त्याला प्राधान्य दिले गेलेलं आहे. त्या वाक्यात कर्ता हा प्रधान आहे, कर्ता हा प्रमुख आहे, मुख्य आहे. परंतु या उपप्रकारामध्ये कर्ता हा गौण आहे. या ठिकाणी कर्त्याला प्राधान्य दिले गेलेलं नाही.
या ठिकाणी कर्ता हा गौण समजला गेलेला आहे. आता गौण कर्तृत्वभावी म्हणजे या प्रयोग कर्त्याला प्राधान्य नसते आणि त्यात कर्मही नसते, हे लक्षात घ्या. हा प्रयोग अकर्मक धातूपासून तयार होतो. अशा रचनेस गौण कर्तृत्वभावी प्रयोग असे म्हणतात. या प्रयोगाचे पुन्हा 4 प्रकार पडतात मुलांनो. जसं प्रधान कर्तृत्वभावी प्रयोगाचे 2 प्रकार पडलेले आहेत, तसं गौण कर्तृत्वभावी प्रयोगाचे 4 प्रकार पडतात. आणि हे जे 4 प्रकार आहेत, हे प्रकार सेम आहेत मुलांनो. आपण कर्मणी प्रयोगामध्ये आपण हे प्रकार पाहिलेले आहेत मुलांनो, लक्षात घ्या. कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत, त्या उपप्रकारामध्ये या 4 प्रकारांचा समावेश आहे. आता ते 4 प्रकार कोणते आहेत पहा. ते मी आता सांगितलं. बऱ्याच घटकाची, बऱ्याच भागाची पुनरावृत्ती झालेली आहे. काही गोष्टी साम्य आहे, काही गोष्टी भेद आहे. याची तुलना, याची चिकित्सा करून जर आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर व्याकरणातले बरेच प्रकरण आपल्याला अभ्यास करण्यासाठी सोपे जातं. यातला पहिला प्रकार आहे पहा, समापन भावे, शक्य भावे आणि पुराण भावे आणि अकर्तृक भावे. अशा प्रकारे या गौण कर्तृत्वभावी प्रयोगाचे 4 प्रकार पडतात. आणि या प्रकाराचा आपण विचार करूयात मुलांनो. तर समापन भावे, या प्रयोगाच्या वाक्यावरून त्यात क्रियेची समाप्ती स्पष्टपणे दिसून येते. आपण मागे पाहिलेलं आहे मुलांनो. कर्ता षष्ट्यांत असतो. आता षष्ट्यांत असतो, हे षष्ट्यांत हा विभक्तीमधला एक घटक आहे मुलांनो. विभक्तीचा एक प्रकार आहे, विभक्तीचं एक रूप आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कर्ता हा षष्ट्यांत असतो. क्रियापद हे संयुक्त क्रियापद असते. कर्त्यास नेहमी षष्टी विभक्तीचा एकवचनी व नपुंसकलिंगीचे हा प्रत्यय लागतो. मुख्य धातूचे ऊन कृदांतास हो या सहाय्यक धातूची रूपे सहाय्य करतात. आता पहा, आपण उदाहरण पाहूयात. तर प्रकाशचे हा कर्ता षष्टी विभक्तीमध्ये आहे आणि होत आहे हे संयुक्त क्रियापद आहे. इथं सुद्धा पहा, हे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यामध्ये, भविष्यकाळ, हे अशा प्रकारचे काळामध्ये उदाहरण आहेत. कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीत आहे आणि एकवचनी आहे, नपुंसकलिंगी, त्यामध्ये काहीच बदल होत नाही. हे षष्टीचं प्रत्यय लागलेलं आहे आणि क्रियापद हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद हे कुठल्याही काळामध्ये असू द्या. अशा प्रकारच्या प्रयोगास समापन भावी प्रयोग असं म्हणतात. याचा दुसरा प्रकार आहे शक्य भावी. या प्रयोगातील वाक्यातून क्रिया करण्याचे सामर्थ्य, शक्यता प्रकट होत असते. आपण मागे पाहिलेलं आहे. चालवते, चालवले, चालवेल, चालवे, शक्यता प्राप्त होते. अशा प्रकारे शक्य भावी प्रयोग असे म्हणतात. तर पुराण सुद्धा आपण पाहिलेलं आहे, मागच्या तासिकेला सुद्धा पाहिलं मुलांनो. हा प्रयोग प्राचीन मराठी काव्यामध्ये आढळतो. या कर्म धातूंना ज हा प्रत्यय जोडला जातो. त्यापूर्वी ई असा उगम होत होता. करी ईचा आगम झालेला आहे. ज हा प्रत्यय लागलेला आहे. अशा आणि हा प्रयोग जुन्या काळामध्ये, जुन्या काव्यामध्ये, जुन्या साहित्यामध्ये पाहायला मिळतो. आता जो शेवटचा प्रकार आहे, तिसरा प्रकार, चौथा प्रकार, अकर्तृक भावी प्रयोग. या प्रयोगाच्या वाक्यात कर्ता नसते. या प्रयोगाच्या वाक्यात कर्ता नसतो म्हणून त्याला अकर्तृक भावी प्रयोग असे म्हणतात. कर्ता अजिबात नाही, अकर्तृक, त्यामध्येच अर्थ दडलेला आहे. त्याला घरी यायला सांजावले. त्याला घरी म्हणजे कोण आहे? नेमका कर्ता आहे का? कर्ता नेमका स्पष्ट या ठिकाणी झालेला नाही. कर्त्याचं नामनिर्देशन सुद्धा झालेलं नाही. असं अचूकपणे, ठामपणे, आत्मविश्वासाने या ठिकाणी कर्त्याचा निर्देश केलेला नाही. त्याला म्हणजे कोण? त्याचं नाव काय? तो कुठला आहे? काहीच नाही. म्हणून अकर्तृक भावी प्रयोग असं या प्रयोगाला म्हणतात. तर आपण प्रयोग विचारामध्ये 3 प्रकारचा विचार केलेला आहे आपण. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग, हे तीन प्रमुख प्रयोगाचे प्रकार आहेत आणि या तिन्ही प्रकाराचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे.
चौथा प्रयोग अभ्यासासाठी नाही, परंतु एक तुम्हाला अधिकची माहिती असावी म्हणून मी सांगतो तुम्हाला. चौथा प्रयोग आहे संकीर्ण प्रयोग. कधी कधी स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न येतात. प्रयोगाचा चौथा प्रकार आहे, चौथ्या प्रकाराचं नाव आहे संकीर्ण प्रयोग. संकीर्ण म्हणजे आपल्याला कळायचं, याला संमिश्र प्रयोग असंही सुद्धा म्हणतात मुलांनो. संकीर्ण प्रयोगाला संमिश्र प्रयोग असंही म्हणतात. तर एकापेक्षा अनेक प्रयोगाचा जेव्हा संमिश्र होतो, एकापेक्षा अनेक प्रयोग जेव्हा एकत्र येतात, एकापेक्षा अनेक प्रयोगाचं जेव्हा मिश्रण होतं, त्याला संकीर्ण किंवा संमिश्र प्रयोग असे म्हणतात. आता कर्तृपदगामी, कर्मपदगामी, भावानुगामी. पहा, कर्तृपद म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मपद म्हणजे कर्मणी प्रयोग आणि भावानुगामी भावी प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग अशी 3 प्रकारची वाक्यरचना असते. कधी कधी यातील 2 प्रकारच्या रचनेचा मिश्रण एकाच वाक्यामध्ये झालेले आढळते. संकर म्हणजे 2 प्रकारचे मिश्रण. पहा, याला कधी संकीर्णला काय म्हणतात, संकर असं म्हणतात मुलांना. संकीर्ण प्रयोगाला संकर असं म्हणतात, त्याला संमिश्र प्रयोग असं म्हणतात मुलांना. संकर म्हणजे 2 प्रकारचे मिश्रण. हा संकर 3 प्रकारे काही वाक्यातून झालेला दिसतो. याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. संकीर्ण प्रयोगाला संकर प्रयोग असं म्हणतात, त्याला संमिश्र प्रयोग असं म्हणतात. पहा, याचे सुद्धा काही 3 प्रकार आहेत. कर्तृकर्म संकर, दुसरा आहे कर्मभाव संकर, तिसरा आहे कर्तृभाव संकर. याची सुद्धा काही उदाहरण सुद्धा दिलेली आहेत मुलांनो. आपण अशा प्रकारे थोडक्यामध्ये या प्रयोगाची आपण तोंडओळख करून घेतलेली आहे. आता कर्तृकर्म म्हणजे हा प्रयोग अंशतः कर्तरी आहे आणि अंशतः कर्मणी आहे. यामध्ये 2 त्या शब्दामध्येच आहे. कर्तृकर्म, कर्तृ म्हणजे कर्तरी, कर्म म्हणजे कर्मणी. अंशतः कर्तरी, अंशतः कर्मणी आहे. हे बघा, या कर्मभाव प्रयोग म्हणजे अंशतः कर्मणी प्रयोग आहे, अंशतः भावी प्रयोग आहे. याला संकर असं म्हणतात. आता कर्तृभाव म्हणजे कर्तरी आणि भावी प्रयोग, या 2 प्रयोगाचं संकर किंवा मिश्रण झालेलं आहे, मिश्रण पाहायला मिळतं. अशा प्रकारच्या प्रयोगास कर्तृभाव संकर असे प्रयोग म्हणतात. आणि असे संकीर्ण प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. आपण त्याचाही आपण विचार केलेला आहे आणि त्यानुसार आपण या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी प्रयोग विचार हे प्रकरण, हे घटक या ठिकाणी संपलेलं आहे. याचा आपण अतिशय सविस्तरपणे खोलात जाऊन अभ्यास करावा. काही अडचणी असतील तर सुद्धा आपण आपल्या ग्रुपवर विचारावेत. धन्यवाद.